म्हटलं जायचं. तर तुमच्याकडे बाकीच्या लोकांच्या जिल्ह्यात काय म्हणतात ते मला माहिती नाही. आमच्याकडे सासू नाही करत, बाळांना आई सांगितलं. बाळणपणाचं नाहीये. आषाढ महिन्यामध्ये नवीन सासरवाशी माहेरी पाठवतात. त्याचं मागचं कारण काय माहिती आहे? हे सर्व पेशव्यांनी म्हणजे ब्राह्मणांनी हे कटकारस्थान केलेलं आहे. तर आपल्याकडे लग्न केव्हा होतात? एप्रिल मे मध्ये लग्न होतात, अगदी जून पर्यंत लग्न होतात. नवीन नवरा नवरी असते आणि जर त्यांचं ह्या वेळेमध्ये आषाढ पौर्णिमेच्या किंवा आषाढ महिन्याच्या याच्यामध्ये दोघांमध्ये एकांतिका आली आणि जर दुसरा बोधिसत्व जन्माला आला तर ह्या भीतीने त्यांनी हे कारस्थान केलेलं आहे. आणि आषाढ पौर्णिमेला सासरवस्तीला माहेरी सासरी ठेवायचं नाहीये. तर आपण जे बौद्ध आहेत त्या लोकांनी अशा प्रथा पाळायच्या नाहीये. आहे प्रथा अजून बऱ्याच ठिकाणी आहे. तर ह्या प्रथा आपण पाळायच्या नाहीये. तर आषाढ पौर्णिमा ही कशासाठी? गर्भ मंगल दिन. जर आपली मुलगी किंवा सून गर्भवती असेल, 2-3 महिने झाले असतील, तरी ह्या पौर्णिमेला काय करा? तिचं गर्भमंगल दिन करू शकता. कारण 4थ्या महिन्यानंतर केव्हाही तुम्ही गर्भमंगल दिन साजरा करू शकता. त्याला 8 तास नाहीये, 7व्या महिन्यातच करा. ह्या महिन्यातच पण आपल्याकडे 8 तास आहे, 7व्या महिन्यातच करायचं. तर आपण 4 महिन्यानंतर केव्हाही करू शकतो. आपण पुढे जाऊया. त्यानंतर आहे दुसरं आषाढ पौर्णिमेचं